आता 9वी आणि 10वी साठी तुम्हाला प्रश्न पाचव्यातला आ किती मार्काचा प्रश्न आहे बाळांनो? हा 10 मार्काचा आहे. या प्रश्न प्रकार पाचव्यातल्या आ मध्ये ज्या काय कृती आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतात? जाहिरात लेखन. पुन्हा काय विचारतात? बातमी लेखन. नंतर काय? कथा लेखन. नंतर काय? संवाद लेखन. पुन्हा काय? मुलाखत. आज आपण काय पाहायचं आहे आपल्याला? जाहिरात लेखन. बघा या कृतीपैकी तुमच्या पेपर मध्ये तुम्हाला 3 कृती येतात. 3 पैकी तुम्ही किती लिहायचे बाळांनो? 2. एक कृती किती मार्काला आहे तुम्हाला? 5 मार्काला. असे तुम्हाला 2 कृती आहेत. म्हणजे किती मार्कासाठी कृती आहेत तुम्हाला? 10. आज एकच लक्षात ठेवायचं, आज आपण काय पाहतोय? प्रश्न पाचव्यातला आ पाहतोय. हा आ तुम्हाला काय 10 मार्कासाठी, भले तुम्ही 9वीला असो किंवा 10वीला असा. किती मार्काला तुम्हाला? 10 मार्काला. चला आता आपण काय करूया? जाहिरात लेखन पाहूया. चला मग जाहिरात म्हणजे काय रे? काय जाहिरात म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा प्रसार आणि प्रचार करणे म्हणजे काय? जाहिरात. म्हणजे जाहिरात आपल्याला करता आली पाहिजे. आणि मग आज आपण जाहिरात करतो. कोण 10वी जाहिरात करते? आता आपल्या प्रसादांनी मध्ये 10वा टाकलेला आहे नवीन त्यांनी त्या ठिकाणी, बरोबर आहे की नाही? त्याची आपण जाहिरात केली की नाही? त्याने ती जाहिरात केली. मग जाहिरात लेखन करायला आपण काय करतो रे? काय काय करत असतो? काहीतरी करतो ना. तिच्या ऍड करायची आपल्याला, लोकांपर्यंत पोहोचवायचं आपल्याला. मग काय करायचं आपण? नाही ठीक आहे, ती माध्यम झाली, पण ती जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवायची आपल्याला, बरोबर आहे का? समजा फेअर अँड लवली आहे. काय? फेअर अँड लवली आहे आणि फेअर अँड लवलीची जाहिरात करायची आहे. काय करायची आहे? जाहिरात करायची आहे. मग ती कंपनी काय करते? 10 रुपये का कमाल, 10 रुपयात गोरं व्हा. होते का गोरं? म्हणजे साधी गोष्ट आहे ना, पण तरी जाहिरात करतात. ही कंपनी माझी पेनची कंपनी आहे आणि मग पेनची माझी कंपनी असल्यावरती मी काय करणार? त्या ठिकाणी माझ्या खाली काय जे कामगार आहेत त्या कंपनीमध्ये काम करणारे जे काय त्या ठिकाणी, मग त्या कामगारांना त्या ठिकाणी त्या पेनाचा अगोदर त्या ठिकाणी त्यांची मीटिंग होणार. त्या पेनाचं महत्व त्यांना समजावून सांगतात. मग ते कामगार काय ते पेन घेतात. मग ते समजा आपली शाळा आहे, आपल्या शाळेवरती येणार. मग तिकडे सरांची भेट घेणार किंवा सर हा पेन आहे. कंपनी कुठल्या वेळा आहे पेनची? कसली? कॅमलिन. मग ते काय करणार? मग ती कंपनीचे कर्मचारी येणार. मग आपल्या शाळेमध्ये येणार. मग ह्या पेनाचं महत्व तुम्हाला ते पटवून सांगणार की बाबा हा आमचा पेन तुम्ही घ्या, खूप छान लिहितो, हाय की नाही, बंद पडत नाही. बघा इथे बंद पडला का? म्हणजे ते सांगणार की बाबा अक्षर छान येते, किती दिवस जातो, इतर आमची क्वालिटी कशी, आमचा दर्जा कसा पेनचा. मग हे आपल्याला त्या ठिकाणी काय पटवून सांगणार. हे त्यांनी कसं सांगितलं आपल्याला? तोंडी, बरोबर आहे की नाही? मग समजा एखादं हॉटेल टाकलं किंवा कुणीतरी एका ठिकाणी धाबा टाकलाय किंवा कोणाचं किराणा दुकान आहे आणि त्या किंवा कोणी कपड्याचं दुकान टाकले आणि त्या जाहिरात करायची आहे. मग ते कशी करणार जाहिरात? पेपरला बातमी देतात की नाहीत? पेपरला बातमी देऊन पण जाहिरात होते. आणखीन कशी जाहिरात होते? ते ऍड करणार त्या ठिकाणी, करणार की नाही? सोशल मीडियाच्या द्वारे फेसबुकला टाकणार, इंस्टाला टाकणार, व्हॉट्सअपला टाकणार, स्टेटस ठेवणार, आहे की नाही? आता बघा ज्यांच्या घरी कपड्याचं दुकान आहे स्टेटस असतं बघा त्यांचे फोटो, एक सिवडकरी एक झाला, दुसरा तिसरा, 10, 12, 13, 14 सगळ्या साड्याच असते हर एक प्रकारच्या. कुठली घ्यायची नेमक्या? ते 15, 15, 20 स्टेटस असते त्यांचं. ती त्यांची काय असते? ती काय करतात मग? जाहिरात करतात की नाही? किंवा एखादा नवीन ड्रेस आलाय छोट्या मुलाचा, मोठ्या मुलांचा कपडे आले तर ते काय करतात? त्या ठिकाणी जाहिरात त्या ठिकाणी करतात की नाही बाळांनो? मग आता बघा जाहिरातीची माध्यम कुठले आहेत? कोणती कोणती माध्यम आहे जाहिरातीची? म्हणजे ठीक आहे, अगोदर एक लक्ष द्या. हा जाहिरात काय? हा तुमच्या लेखन प्रकाराचा एक प्रकार आहे. नीट समजून घ्या. ए बाळा बोलवलं तुम्हाला नाही. जाहिरात लेखन काय? तुमच्या लेखन प्रकाराचा एक काय आहे? प्रकार आहे जाहिरात. बघा या प्रकारात जाहिरात लेखन या लेखन प्रकारासंबंधात मार्गदर्शन दिले आहे. बघा आता हा प्रश्न कृतीयुक्त स्वरूपात दिला आहे. त्यासाठी प्रसंग, चित्र, बातमी, शैक्षणिक विषय यापैकी कोणत्याही स्वरूपात त्या ठिकाणी विषय दिला आहे. मग पेपर मध्ये तुम्हाला जाहिरातीचा विषय देताना फक्त काय हॉटेलची जाहिरात येणार आहे का तुम्हाला? तुम्हाला शैक्षणिक जाहिरात पण येईल त्या ठिकाणी, एखाद्या बातमीची जाहिरात येईल त्या ठिकाणी, चित्र येतील, एखादं प्रसंग येईल त्या ठिकाणी आणि प्रसंगानुसार जाहिरात करा म्हणतील. तुम्हाला एखादं चित्र देतील, त्या चित्रावर त्या ठिकाणी जाहिरात करा म्हणतील. एखादी बातमी देतील, त्या बातमीत जाहिरात करा म्हणतील. अशा प्रकारे त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा तुम्हाला त्या ठिकाणी काय तुमच्या पेपरमध्ये विषय दिला जातो. बघा जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीत सर्व मुद्द्यांचा विचार करायचा. आपण जाहिरात लिहिताना काय करायचा? सगळ्या मुद्द्यांचा काय करायचा? विचार करायचा आहे. बघा चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही, शब्दरूप महत्वाचं आहे. बघा जाहिरात लेखन लिहिताना काय महत्वाचं आहे? तुम्हाला पेपरमध्ये जाहिरात लिहायची आहे. सगळ्यात आत्ताच तुमचा काय दारात रांगोळी काढल्यासारखी अगोदर नक्षी काढत बसते.
करतात तुम्ही जाहिरातीमध्ये, करतात की नाही? महत्वाचं ते आहे का? म्हणजे जाहिरात करताना आपण त्या ठिकाणी मस्तपैकी चौकोन बॉक्स करणार, मग इथं फुलं काढते ती, इकडे फुलं काढणार, इकडे फुलं काढणार, हे महत्वाचं आहे का? म्हणजे मी सांगतो दारात रांगोळ काढल्यासारखी जाहिरात काढायची नाही. ती सजावट महत्वाची आहे का? जाहिरातीमध्ये महत्वाचं काय? त्या जाहिरातीमध्ये काय लिहिताय ते महत्वाचं आहे. जाहिरातीमध्ये तुम्ही काय लिहिताय ते महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही? मी मगाच सांगितलं तुम्हाला, काय सांगितलंय? फेअर अँड लवली जाहिरात करायची आहे. कशी करणार तुम्ही? तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न आला, तुम्हाला येऊ शकतो प्रश्न. फेअर अँड लवली या सौंदर्य प्रसाधनाची जाहिरात करा. काय करणार तुम्ही? जाहिरात कशी करणार तुम्ही सांगा मला, कशी करणार? जाहिरात ही कमीत कमी शब्दात असावी. बरोबर आहे का? जाहिरात कशी असावी? कमीत कमी शब्दात असावी. जाहिरातीची भाषा साधी आणि सोपी असावी. बघा मग ठीक आहे, तुम्हाला अगोदर मुद्दा घेतो, तुमच्या लक्षात नाही आलं की मी तुम्हाला प्रश्न हा विचारला होता, फेअर अँड लवली जाहिरात तयार लिहिताना तुम्ही काय लिहिणार, कशी लिहिणार? तुम्ही उत्तर नाही सांगितलं मला. त्यामुळे अगोदर मी तुम्हाला हे समजावून सांगतो की आपण जाहिरात लेखन लिहिताना पहिला मुद्दा मी तुम्हाला काय सांगितला, जाहिरात लिहिताना जाहिरातीची सजावट महत्वाची आहे का? साया, सजावट महत्वाची आहे का? काय महत्वाचं आहे? त्या जाहिरातीत लिहिलेले काय महत्वाचे आहेत? शब्द महत्वाचे आहेत. इथलं ते एक क्वेश्चन पेपर होता बघा लिहिलेला, ते कुठं आहे? हा, ह्यात एक तुम्हाला जाहिरात असेल, याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला. कोण आहे ह्या? हा हो, काय लिहिले बघा जाहिरात. इकडे बघा, ह्यांनी काय सांगितले जाहिरात लिहिताना? सजावट महत्वाची आहे का? ह्या विद्यार्थ्यांनी सजावट केली का? जाहिरात लिहिले. ओके, हे आहे कुंतल आयुर्वेदिक केश तेल, त्याची जाहिरात आहे. ह्यांनी सजावट केली का? महत्व कशाला दिलंय? त्यामुळे आपण पण जाहिरात लिहिताना सजावट महत्वाची का आपल्याला? हा, फुलं काढा टाइम राहिल्यावर, शिल्लक वेळ राहिल्यावरती. नाहीतर जाहिरात लिहायची कल्ला बॉक्स बसला जास्वंदीचं फुल काढे तिकडे, तिला येते ते तुम्ही करता बघा. जास्वंदीची फुलं, गुलाबाची फुलं जे ते असतात तुमची, आहे की नाही बा? मुलींना तर खूप चांगलं ते काढता येतं व्यवस्थित, एकदम नीटनेटकेपणा. दारात रांगोळ काढण्यासाठी जाहिरात काढायची का आपल्याला? नाही करायची. काय महत्वाचं आहे मुलांनो जाहिरातीमध्ये? त्याच्यामध्ये आपण काय शब्द लिहितात ते महत्वाचं आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? चला मग आता जाहिरात लिहिताना जाहिराती कमीत कमी शब्दात असावी. कशी असावी? कमीत कमी शब्दात असावी. जाहिरात तयार करताना तिथं मथळा आला पाहिजे. मथळा आला पाहिजे. काय आला पाहिजे? मथळा म्हणजे काय रे बाळांनो? शीर्षक आले पाहिजे. पुन्हा आणखीन बघा, त्याच्यामध्ये उपमथळा तयार करावा. उपमथळा म्हणजे काय बाळांनो? उपशीर्षक. चला तुम्हाला एक दाखवतो जाहिरात मथळा कसा असतो बघा. हो का, इथे या ठिकाणी शब्द दिले, पोटोबा, घरगुती, भोजन, पौष्टिक, घरपोच. हा, हे पोटोबा काय बाळांनो? शीर्षक आहे की नाही? ओके, ह्या जाहिरातीमध्ये पण बघा, विकास लेखन साहित्य केंद्र, हे काय? मथळा. जाहिरातीचा काय आहे? मथळा. मग जाहिरात लिहिताना सुरुवातीला तुम्हाला काय लिहायचं आहे बाळांनो? जाहिरातीचा मथळा म्हणजे जाहिरातीचा शीर्षक तुम्हाला लिहायचं आहे. नंतर तुम्ही आणखीन काय लिहिणार? उपशीर्षक लिहायचं. आणखीन काय लिहायचं तुम्हाला? उपशीर्षक म्हणजेच काय बाळांनो? उपमथळा. हे दोन गोष्टी लक्षात आल्या तुमच्या. घाई करायची नाही. घाई करायची का? नाही. चला जाहिरात करायची आहे तर अगोदर तुमच्या नोटबुक मध्ये पहा, जाहिरातीची माध्यमं कोणती कोणती आहेत? इंटरनेट, चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, मासिके, पत्रके, एवढी काय जाहिरातीची माध्यमे आहेत. म्हणजे या माध्यमाद्वारे आपण काय करू शकतो? जाहिरात करू शकतो. शिवशंकर करू समोर बघ, आपण काय करू शकतो? जाहिरात करू शकतो. बघा, एखादं कुणीतरी नवीन कपड्याचं दुकान टाकलं आहे आणि त्यांना त्या कपड्याच्या दुकानाची काय करायची आहे? जाहिरात करायची. मग मला सांगा बाळांनो, ते कोणत्या कोणत्या माध्यमातून जाहिरात करतील रे? पहिली गोष्ट इंटरनेट. मग आता इंटरनेटमध्ये आपण सोशल मीडियातून कशातून आपण जाहिरात करू शकतो? आपण फेसबुकला पोस्ट करू शकतो की नाही? आपण व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू शकतो, बरोबर आहे की नाही?
आपण इंस्टाग्रामला पोस्ट करू शकतो, युट्यूबला पोस्ट करू शकतो, हाय की नाही बाळांनो. आपण त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची काय करू शकतो, जाहिरात करू शकतो. म्हणजे कशाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून. आणखीन काय बघा, चित्रपट, एखादा चित्रपट तुम्ही पाहिले तर चित्रपट पाहत असताना मध्ये ऍड लागते का नाही बाळांनो. आपण आपल्या घरी टीव्हीला चित्रपट पाहतोय किंवा आपण युट्यूबला जर एखादा चित्रपट पाहायला लागलो तर त्याच्यामध्ये ऍड येते की नाही. मग ते कपड्याचं दुकान समजा टाकले आपण त्या ठिकाणी, काय कपड्याचं दुकान आहे, आता गौरीचं कपड्याचं दुकान आहे, अनुष्काचं कपड्याचं दुकान होतं, हाय की नाही, बरोबर आहे की नाही. मग आता राजलक्ष्मीच्या अंकलचं पण कपड्याचं दुकान आहे, ह्यांच्या कपड्याचं दुकान आहे, त्यांना काय दिवाळीमध्ये जाहिरात करायची. मग ते काय करणार, त्या ठिकाणी समजा एखादा चित्रपट आहे, बरोबर आहे का, त्या चित्रपट आहे आणि मग तो चित्रपट टीव्हीला घरी लागतोय तर ते त्या ठिकाणी त्या चित्रपटाच्या त्या संबंधित व्यक्तीशी त्या ठिकाणी ते बोलणार. मग त्यांना काहीतरी त्या ठिकाणी ते पैसे देणार आणि त्यांना म्हणा किंवा आमच्या कपड्याच तुम्ही काय करा, त्या ठिकाणी जाहिरात करा. किंवा समजा माझा युट्यूब चॅनल आहे आणि मग या तिघींनी म्हटले की बाबा ठीक आहे सर, तुम्ही काय करा, आमच्या कपड्याची त्या ठिकाणी काय करा, जाहिरात करा. मग मी काय करणार बाळांनो, माझं ते युट्यूबचा व्हिडिओ सुरू असला तर माझ्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी ह्यांच्या कपड्याची ह्यांच्या त्या कपड्याच्या दुकानाचे मी काय करणार, नाव घेणार त्या ठिकाणी की बाबा या ठिकाणी गौरी कलेक्शन असेल. तुमचं कलेक्शन कुठलं आहे तुझ्या अंकलचं, आणि तुझं कुठलं आहे, तुळजाभवानी कलेक्शन असेल, गौरी कलेक्शन. तुमचं कुठलं होतं अनुष्का, अनुष्काच होतं. हा, हे म्हणजे ह्यांची नाव घेतले आपण. मग ते एक व्हिडिओ करणार मध्ये आणि मग ते युट्यूबचा व्हिडिओ चालू असताना मध्येच त्या ठिकाणी ह्यांच्या कपड्याच्या दुकानाची मी त्या ठिकाणी काय करणार, जाहिरात करणार. समजलं का मला नाही तुम्हाला जाहिरात कशी असते बघा. मग हे माध्यम कुठलं, आपलं सोशल मीडिया, चित्रपट, आकाशवाणी. तुम्ही रेडिओच्या बातम्या ऐकताय नाही, आपलं धाराशिव आकाशवाणी स्वांत केंद्र आहे धाराशिव, हाय की नाही. मग आकाशवाणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाहिरात होऊ शकते. आणखीन काय, पेपर, आपण दररोज पेपर वाचतो नाही बाळांनो, ह्या पेपरमध्ये पण त्या ठिकाणी जाहिरात येते का नाही. आपण वेगवेगळ्या जाहिराती पेपरला बघतो, पेपरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, जाहिरात करू शकतो. आणखीन काय, मासिके किती दिवस सांगा बाळा. आता मासिके हे किती दिवसाला येतात, आणि त्रिमासिक, आणि हे आठवड्याला प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, आणि नियतकालिक किती प्रसिद्ध होतं, दैनिक दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, बरोबर आहे मॅडम. तसं मग आता वृत्तपत्रे, आपले मासिके पण आहेत. मासिके कधी येतं, मग त्या मासिकेमध्ये पण तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तुमचे हॉटेल्स असतील, तुमचं कपड्याचं दुकान आहे किंवा तुमची शाळा असेल, तुमचं जे काय असेल, किंवा तुमचे एखादे तुम्ही काहीतरी प्रोडक्ट काढलाय, एखादे तुम्ही कुठली चेहऱ्याला लावायची क्रीम काढले, कुणी याकडे एखादं सोप काढले, एखादं शॅम्पू असेल, काही असो त्या ठिकाणी, याची पण तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, जाहिरात करू शकता. बरोबर आहे ना बाळांनो, बरोबर आहे ना. आता बघा, आणखी पत्रके आहेत, दूरदर्शन आहेत, याच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा काय करू शकता, जाहिरात करू शकता. इथपर्यंत समजलं बाळांनो तुम्हाला, आता समजलं का, कोणाची काय अडचण आहे का. आपण काय काय पाहिलं बाळांनो, पहिली गोष्ट आपण पाहिले, हा प्रश्न आपल्याला कुठे येतो बाळांनो, प्रश्न 5वा की तो प्रश्न आहे आपला हा. किती मार्कासाठी प्रश्न बाळांनो हा. अरे बाळांनो, जाहिरात लेखन 5 मार्काला असणार ना. तुम्हाला हे 3 पैकी 2 लिहायचे, पण एक प्रश्न जाहिरात लेखन 5 मार्काला असणार आहे. तुम्हाला किती मार्काला असणार आहे, 5 मार्काला. मग आता आपण आज कोण काय पाहतोय आपण, जाहिरात लेखन. मग जाहिरातीची माध्यम आपण पाहिले, कोणती माध्यम आहेत बाळांनो, बरोबर आहे. ओके, आता पाहायचं आपण जाहिरात लेखन लिहिताना काय काळजी घ्यायची आहे. आता नाही हे अगोदर हे समजून घ्या की याच्यावर प्रश्न कसा येतो, हे तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे. बाळांनो लक्ष द्या इकडे, प्रश्न कसा येतो बघा. पहिली गोष्ट, तुम्हाला शब्द देतात आणि म्हणतात की दिलेल्या शब्दावरून जाहिरात तयार करा. हे बघा बाळांनो, प्रश्नांचं स्वरूप कसं असतं पहा. पुढे दिलेल्या शब्दावरून जाहिरात तयार करा. शब्द, लिंबू मिरच्या, अंधश्रद्धा, जेवणाची लज्जत, 4च शब्द आहेत आणि या शब्दावरून तुम्हाला काय करायचे आहे, जाहिरात तयार करायची आहे. पुढे बघा, आणखीन शब्द, पोटोबा, घरगुती, भोजन, पौष्टिक, घरपोच. सांगा बरे कशावर शब्द निगडीत असतील. नाही बाळांनो, मेस जाहिरात करायची त्यांना, हा त्याची जाहिरात करायची त्यांना. पुढे बघा, आता आणखी शब्द सांग, ती ओळखा कशावर असला. शब्द आहेत हा, लेखन, साहित्य, दर्जेदार, उपयुक्त, सुंदर, आनंद. लेखन साहित्य केंद्र आहे ते, लेखन साहित्य केंद्र आहे. आता हा प्रश्न सगळे सांगतील, शब्द सांगू, मग मी शब्द सांगितल्यावर ती जाहिरात कशाशी निगडीत आहे हे तुम्ही मला सांगा. शब्द आहेत बघा, अरे बाबा त्यांनी शब्द प्रश्नच बदलला. त्यांनी आता सांगितले पुढील विषयावरून जाहिरात करा.
पर्यटन क्षेत्रातील एखाद्या रिसॉर्टची जाहिरात करा. हो का, केली बघा जाहिरात त्यांनी. ओके, आता प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे? पहिली गोष्ट शब्द येतील तुम्हाला 4-5. काय येतील? शब्द. आणि त्या शब्दावरून तुम्हाला काय करा म्हणतील? जाहिरात तयार करा म्हणतील. समजलं का? अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आणखी प्रश्न कसा येईल तुम्हाला? विषय येईल, दिलेल्या विषयावरून जाहिरात तयार करा. असा या प्रश्न कसा येईल तुला? दिलेल्या विषयावरून जाहिरात तयार करा. बघा विषय दिला बघा इथं, तुमच्या शाळेच्या विज्ञान संस्थेच्या इमारत उभारणीसाठी विद्यार्थ्यांनी नाटक बसवले आहे, त्याच्या प्रयोगाची जाहिरात करा. बाळांनो, पहिला प्रश्न कसा येतो येऊ शकतो तुम्हाला? शब्दावरून. मी शब्द मग सांगितले होते तुम्हाला, 4-5 शब्द येतात आणि त्या शब्दावरून तुम्हाला काय तयार करायचे आहे? जाहिरात. पुन्हा जाहिरातीवर आणखीन प्रश्न कसा येऊ शकतो? दिलेला विषय येतो आणि त्या विषयावर काय तयार करा म्हणतात तुम्हाला? जाहिरात तयार करा म्हणतात. कशावरून? दिलेल्या विषयावरून तुम्हाला काय तयार करा म्हणतात? जाहिरात तयार करा म्हणतात. आणखीन तुम्हाला कशावर येतात प्रश्न येतो बघा, दिलेल्या जाहिरातीवर कृती सोडवा. 2 प्रश्न समजलं? नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या बरं का. 9वी 10वी साठी आयुष्यभर तुम्हाला ही शिदुरी आहे. नीट लक्ष द्या. 5 मार्काला जाहिरात लेखन आहे. प्रश्न तुम्हाला 4 प्रकारे येतो. पहिल्यांदा तुम्हाला 4-5 शब्द देतात आणि त्या शब्दावरून तुम्हाला काय लिहा म्हणतात? जाहिरात तयार करा म्हणतात. समजलं? दुसरा प्रश्न कसा येऊ शकतो? दिलेल्या विषयावरून तुम्हाला जाहिरात तयार करा म्हणतात. समजलं? तिसरा प्रश्न तुम्हाला कसा येऊ शकतो? तुम्हाला जाहिरात देतात पेपरमध्ये, आई ती जाहिरात देतात आणि ते काय म्हणतात माहित आहे का? दिलेल्या जाहिरातीवरून त्याच्या खाली जे काय प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरे द्या. समजलं? तिसरा कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो? पेपरमध्ये आई ती जाहिरात येते आणि या जाहिरातीवरच्या प्रश्नांची उत्तरे द्या म्हणतात आणि खाली तुम्हाला प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तरे लिहा म्हणतात. समजलं बाळांनो? बघा आणखीन प्रश्न कसा येऊ शकतो? दिलेली जाहिरात अधिक आकर्षक स्वरूपात लिहा. म्हणजे पेपरमध्ये आई तीच तुम्हाला जाहिरात देतात आणि ते असे म्हणतात ही जाहिरात तुम्ही काय करा? आणखीन आकर्षक स्वरूपात लिहा. कशी लिहा? आकर्षक स्वरूपात लिहा. चला बाळांनो, किती प्रकारे प्रश्न येतो रे? 4 प्रकारे. जाहिरात लेखनावर तुम्हाला किती प्रकारे प्रश्न येतो? 4. हा प्रश्न किती मार्काला आहे? 5 मार्काला आहे. बघा पहिला प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो? शब्दांच्या आधारे जाहिरात लिहा. दुसरा प्रश्न कसा येऊ शकतो? विषयाशी आधारित जाहिरात लिहा. तिसरा प्रश्न कसा येतो? म्हणजे जाहिरात पेपर मध्ये येते आणि त्या जाहिरातीवर प्रश्न विचारतात, त्याची काय करायची तुम्ही? उत्तरे लिहायची असतात. मग समजा 5 मार्काची जाहिरात आहे आपली, मग तुम्हाला त्या जाहिरातीवर 5 प्रश्न विचारतील आणि 5 प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणतील. समजलं बाळांनो? चौथा नियम, प्रश्न कसा येऊ शकतो? म्हणजे पेपर मध्ये आई ती जाहिरात देतील तुम्हाला आणि ही जाहिरात तुम्हाला काय म्हणतील? अधिक आकर्षक करा म्हणतील. काय म्हणतील? अधिक आकर्षक करा म्हणतील. समजलं बाळांनो? ह्या 4 प्रकारे तुम्हाला जाहिरात लेखनावरती प्रश्न येतो. किती मार्काला? 5 मार्क. एक प्रश्नाची काय अडचण आहे का बाळांनो? चला आता जाहिरातीची माध्यम, आता आपल्याला जाहिरात करायची आहे, करायची आहे. मग कशी करणार आपण जाहिरात? माध्यम कोणती कोणती आहेत सांगा? पहिलं माध्यम, दुसरं माध्यम, तिसरं माध्यम, चौथं माध्यम, 5वं माध्यम. चला या 5 माध्यमाद्वारे आपण काय करायचे आता? जाहिरात करू शकतो. बरोबर आहे का? आता आपण जाहिरात लिहायची आहे, जाहिरात करायची आहे अथर्व्या. पण हे जाहिरात करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे बाळांनो? चला पहिली काळजी मी सांगतो, ऐका बाळांनो. जाहिरात लिहिताना पहिल्यांदा तुम्हाला काय लिहायचं आहे? मथळा. सर्वत्र काय तुम्हाला? मथळा. म्हणजे शीर्षक तुम्हाला त्याचा फॉन्ट मोठा काढायचा. काय बाळांनो, तुम्ही जाहिरातीचा मस्त पैकी बॉक्स आखलाय, आता जाहिरात लिहायची तुम्हाला. मग सुरुवातीला काय लिहायचं बाळांनो? जाहिरातीचा मथळा. बरोबर आहे का? अनुष्का कलेक्शन, त्या अनुष्का कलेक्शनचा फॉन्ट तुम्हाला काय करावं लागेल? मोठा करावा लागेल. बरोबर आहे का बाळांनो? बरोबर आहे का? जाहिरातीचा काय लिहायचा? मथळा लिहायचा. पुन्हा काय लिहायचं बाळांनो? दुसरा मुद्दा, त्याचा उपमथळा लिहायचा आहे. म्हणजे उपशीर्षक त्याचं. पहिल्यांदा शीर्षक लिहायचं आपण, नंतर काय लिहायचं? उपशीर्षक. त्यात तुम्ही कधी कधी एखाद्या जाहिरातीमध्ये उपशीर्षक नाही लिहिलं तर काय अडचण नाही. काय प्रत्येक जाहिरातीला उपशीर्षक लिहायची गरज आहे का? प्रत्येक जाहिरातीला उपशीर्षक लिहायची गरज नाही. चला हे 2 मुद्दे समजले. बघा आता मग हे मथळा लिहिताना काय करायचं रे? पुन्हा काय काळजी घेतली पाहिजे? आता जाहिरात लिहिताना सगळ्यात महत्वाची काळजी काय घ्यायची बघा बाळांनो.
जाहिरात लिहिताना तुम्ही चांगल्या त्या ठिकाणी ओव्या असतील, एखादी गाण्याची ओळ असेल, एखादी कोटेशन असेल, एखाद्या लोकप्रिय असलेला शब्दप्रयोग असेल, चांगली सुवचने असतील, चांगली सुभाषिते असतील, चांगल्या म्हणी असतील, बरोबर आहे का? यांचा वापर तुम्ही जाहिरातीमध्ये करायचा आहे. कशामध्ये करायचा आहे? किंवा एखादा हास्यात्मक वाक्य तुम्ही जाहिरातीमध्ये टाकायचं आहे. कसलं हास्यात्मक वाक्य? समजा फेअर लवली जाहिरात आहे, 10 रुपये में गोरा आपण पाहू, बरोबर आहे की नाही? एखाद्या हॉटेलची जाहिरात करायची आहे, कसे करणार सांगा ना? अनलिमिटेड. किती रुपयात? 200 रुपयात अनलिमिटेड, खायला तेवढं मग चिकन, बरोबर आहे का? म्हणजे तुम्हाला ते समजलं मला काय म्हणायचं आहे? जाहिरातीमध्ये तुम्हाला आता कोटेशन टाकायचं आहे का नाही आतमध्ये? समजा तुम्हाला हॉटेलची जाहिरात करायची आहे, तुम्ही कसे करणार? 200 रुपयात अनलिमिटेड, खाईल तेवढं मटण, कितीही खावा. पण ते आपल्याला समजलं कधी? जेव्हा आपण त्या जाहिरातीमध्ये वाचलं तेव्हा आपल्याला समजलं, बरोबर आहे का? आणखीन काय करणार तुम्ही त्या ठिकाणी? चांगली सुविचार टाका त्यामध्ये एखादी, म्हणजे चांगलं वचन टाका त्या ठिकाणी, सुवचने जाहिरातीमध्ये, जेणेकरून तुमची जाहिरात वाचून लोक दुकानात आली पाहिजे. आता जाहिरात वाचून लोकांना रस्ता बदलला नाही पाहिजे, असं झालं पाहिजे का? म्हणजे अनलिमिटेड. आता बघा हे प्रसाद अंकलने चालू केलं, किती प्लेट आहे त्यांची? 250 रुपयात अनलिमिटेड. चिकन अनलिमिटेड आहे, मटन आहे का? 560. मटनची किती आहे? 599. तू गेलता काय? नाही ते बोर्ड आहे. बोर्ड आहे का? ओके. नोट बा. आणि हे आपलं मच्छी 200. मच्छी 200 अनलिमिटेड. 250 आहे रे. 199 रुपये. आणि मी गेलतो 250 केली. आता बघा हे त्यांनी काय केलं मग त्या ठिकाणी? अनलिमिटेड. किती पण खावा माशाचं तुकडं, मुलगा खावा ना पाय खावा, माशा पाय नसते पाय. हा म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचं लक्षात आलं तुम्हाला? मला काय काय करायचं? ठीक आहे. मग जाहिरात लिहिताना आपण काय काळजी घ्यायची? आतमध्ये काय काळजी घ्यायची? सुरुवातीला काय टाकायचं आपण? शीर्षक मथळा. ओके. पुन्हा उपशीर्षक, पुन्हा काय त्या ठिकाणी? हास्यात्मक वाक्य टाका, बरोबर आहे का? हा समजा केशटमची जाहिरात आहे, केशटम वाचलं कधी त्याच्यावरचं बॉक्स? कधी बघा ते कसं लिहायचं, मुद्दा 10-12 चांगला असते त्या, आहे की नाही? कधी केस गळणार नाही डोक्याची तुमच्या, असं पाहिजे तिथे जुनं काय आणि किती बिला वाटतच पडतंय, काही नसतं ते. तुम्ही शीर्षक करा काय ना तुझी डोक्याची केस, पण त्यांनी त्यांची जाहिरात केली ना, बरोबर आहे का? हा लक्षात तुमच्या मला काय म्हणायचं आहे ते बघा. दुसरं आणखीन काय? सुप्रसिद्ध कवितेतल्या ओळी घेतात त्याच्यामध्ये, आतमध्ये एखाद्या गाण्याची ओळी घ्या, समजलं का बाळांनो? आतमध्ये काय काय घ्यायचं जाहिरातीमध्ये? पुढचा मुद्दा बघा आणखी काय घ्यायचं? जाहिराती बाळू कमीत कमी शब्दात लिहायची आहे. प्रीतम सर जाहिरात कशी लिहायची का मला? कमीत कमी. जाहिरातीला बॉक्स करलाय आणि चला निवडच लिहा तुम्ही सगळा बॉक्स मध्ये निवडण्याची गरज आहे तुम्हाला. जाहिरातीमध्ये काय करा तुम्हाला? कमीत कमी शब्दात तुम्हाला काय लिहायचे आहे? ए बाळ क्या काय लिहायचे आहे? जाहिरात कमीत. आणि जाहिरात भाषा सहज, साधी आणि सोपी, गावाकडच्या लोकांना समजेल अशी असावी. आमच्याकडे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल, आमच्याकडे खाईल तेवढं चिकन मिळेल. कुठलं चांगलं वाटतंय? म्हणजे आपण आता जर पुण्यात गेलो आपण त्या हॉटेलवरती बघा तुम्ही कसं लिहिलं असतं ते, काय असतं लिहिलं? वेलकम वेलकम. पुण्यात लिहिते काय खालतं कोणा पण आहे म्हणजे त्यांची वाक्य तशी असतात. मग आपल्याला काय करायचं आहे? जाहिरातीची जे काय लिहायचं तुम्हाला शब्द हे कसे असावे बाळांनो? कशी असावी? भाषा साधी सोपी, गावाकडच्या लोकांना समजेल अशा प्रकारची असावी. बघा लोकांना धक्का देणारी भाषा नसावी. म्हणजे तुम्ही जाहिरात करताल, चांगलं टाकलं हॉटेल सायानं, हॉटेल साई राज 250 रुपये अनलिमिटेड, अथर्वला जळायला लगेच. अरे त्यानं टाकला ती कसं काय मोठं व्हायला? वाईट वाटेल त्या टाकलं शेजारी दुसऱ्या पण ह्यानं एक तुळजापूरला दोघांचं हॉटेल आहे, हॉटेल सायराज पुढं लगेच हॉटेल अथर्व टाकलं पुढं. ह्याने केले 100 रुपयात अनलिमिटेड प्लेट, बरोबर आहे का? आणि खाली लिहिलं त्याच्यापेक्षा स्वस्त. तुला काय केलं त्याच्यावर? त्यानं काय केलं? त्याच्या ह्याच्यामध्ये काय केलं? दुसऱ्याला धक्का देणारी भाषा लिहायची नाही, भांडणं लागायची, लागली भांडण्याची, दुसऱ्या दोघांचं वाटोळ झालं. ह्याच्या हॉटेलला पुरा 10 मारा, ह्याच्या हॉटेल 10 पोरांनी फोडलं, बसले ह्याचा सगळ्याचा दोघांचा कार्यक्रम होऊन. म्हणजे जाहिरात लिहिताना दुसऱ्यांना धक्का देणारी भाषा लिहायची का आपण? तुम्ही तुमच्या दुकानात जाहिरात करा, तुम्ही तुमच्या हॉटेल जाहिरात करा, पण तुमच्या हॉटेल जाहिरात करा, दुसऱ्याच्या हॉटेलची बदनामी करू नका. तो करायचा अधिकार तुम्हाला आहे का? बरोबर आहे का?
जाहिरात लिहिताना त्या ठिकाणी दुसऱ्यांच्या दुकानाची बदनामी, दुसऱ्याच्या हॉटेलची बदनामी किंवा दुसऱ्याला धक्का देणारी भाषा लिहायची नाही. तुम्ही लिहायची का? लिहायची नाही. चला पुढे बघा. भाषा विनोदाची असल्यास उत्तम. म्हणजे शिवराज सर काय करणार पोरगा आहे, त्याने टाकलं हॉटेल. काय टाकलंय? हॉटेल टाकलं त्यानं. आणि मग त्या ठिकाणी आता विनोदाची आतमध्ये भाषा त्याने लिहिली. काय एखादा विनोद सांग शिवराज. तू एक हॉटेल टाकलं, तू जाहिरात कशी करशील? यावंच लागतं. जुनं झालं रे. सह्या सांग तू, टाकून बी सांग. हा, तुम्ही खुश तर आम्ही खुश. तुम्ही खुश तर आम्ही खुश. एकदा खाल तर पुन्हा या. एकदा खाल तर पुन्हा या. म्हणजे जाहिरातीमध्ये तुम्हाला काय करायचंय? भाषा कशी पाहिजे? विनोदाची, कॉमेडी भाषा पाहिजे. बरोबर आहे का? म्हणजे तर प्रीतम सर टाकलं हॉटेल, येऊ वाटलं ना तर घरी जावा. असला प्रकार करायचा का? असला प्रकार करायचा नाही. मी काय तुमच्या घरी मग आलो नाही या म्हणायचं. ज्याला येत तरी या. आपलं बंद पडेल. आपला 1500 पश्चिम निघत नाही पुन्हा. असली भाषा टाकायची आहे प्रीतम सर. टाकायची संख्या. भाषा कशी टाकाय तुम्हाला? विनोदाची भाषा टाकायची. लोकांनी वाचल्या जेव्हा आली पाहिजे. आणि म्हणून अरे हे भाग्यश्रीवाला का गाजलाय? आणि आपला तो कोण तिरंगावाला एका वाक्यानं गाजला. कुठल्या? नात करती का यावंच लागते. ह्या एका वाक्याची अरे नात करती का ह्या एवढ्या वाक्यानं त्याच्या एका वाक्याला अख्खा महाराष्ट्र वेडा झाला. बरोबर आहे का? आणि त्याचं वाक्य इकडे भाग्यश्रीवाल्याकडे आलं. पुन्हा ह्यानी पुन्हा काय सांगितलं? नात करतो काय यावंच लागते. बरोबर आहे का? त्याने थोडाच फरक. त्याने करती का यानं करतो का एवढाच केला फरक फक्त. हा बी गाजला भाग्यश्रीवाला. गाजला नाही तुमच्या समोरच्या. हे कशामुळे झाले? फक्त सोशल मीडियाच्या जाहिरातीमुळे. आज एवढे मोठे त्याने कितीतरी हॉटेल्स मध्ये त्यांचे नंबर आहेत. त्यांच्या ह्याच्यामध्ये नंबर आले. प्रसिद्धीच्या हॉटेलमध्ये त्यांचा नंबर पाहिला भाग्यश्रीवाल्याचा, त्या तिरंगावाल्यांचा. बरोबर आहे ना बाळांनो? कशामुळे झाले? हे फक्त जाहिरातीमुळे झालं ना. आणि जाहिरातीमध्ये झालंच. पण सगळ्यात महत्त्वाचं कशामुळे झालं माहिती आहे का? कशामुळं? अरे सोशल मीडियामुळे झालं. पण ते कॉमेडी वाक्यामुळे झाले. नाच करते काय यावंच लागते का? नाच करतो का यावंच लागते. सकाळी एक कापले, दुपारी किती कापले? आज ते काय काय सकाळी 2 संध्याकाळचं बेत आहे ते म्हणते बघा. ह्याने ती काय केली बघा. ही वास्तव आहे. ह्याच्यामध्ये काय आपण काय टाइमपास करतोय का? रिअलिटी. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की तुमच्या जाहिरातीमध्ये भाषा कसली पाहिजे? भाषा कसली पाहिजे? विनोदाची भाषा पाहिजे. चला पुढे काय बघा. आणखी जाहिरात तयार करताना परीक्षेत लेखन महत्वाचे आहे, सजावट महत्वाची नाही. मी मगाच सांगितले दारात रांगोळी काढल्यासारखी दिवाळीला जाहिरातले करायच नाही. काय करतात हे बाळांनो? सजावट महत्वाची आहे का? याचा अर्थ सजावट करू नका असं नाही. सजावट करा तुम्ही. पण सजावटीपेक्षा महत्वाचं काय जाहिरातीमधलं? सजावटीपेक्षा जाहिरातीमधले काय महत्वाचे आहेत? शब्द महत्वाचे आहेत. बघा जाहिरात लिहिताना दिलेल्या सर्व मुद्द्यांचा विचार करावा. म्हणजे मी जे तुम्हाला आता मुद्दे सांगितले ह्या सगळ्या मुद्द्यांचा तुम्ही जाहिरात लिहिताना विचार करायचा आहे. बघा जाहिरातीमध्ये शब्द मर्यादा 50 ते 60 शब्द असावी. किती असावी? 50 ते 60 शब्द याच्यामध्ये शब्द मर्यादा असावी. समजलं बाळांनो? काय अवघड याच्यामध्ये आता समजले की नाही बाळांनो? चला माझ्याकडे बघा इकडं. हा आपण प्रश्न पाचव्यातला कोणता प्रश्न घेतला आपण आता? आ मधला कोणता प्रकार घेतला? सांगा बाळांनो. जाहिरात लेखनाची माध्यम कुठली कुठली असते? ओके एक जण सांगा. पहिला मुद्दा सांगा. जाहिरात लिहिताना कोणती काळजी घेतली पाहिजे? इंटरनेट. अरे बाळांनो माध्यम नाही रे. आता जाहिरात लिहिताना कुठली काळजी घ्यायची? एक जण सांगा फास्ट. जाहिरात कशी असावी? कमीत कमी शब्दात असावी. आणखीन काय सांग ना? असावा. पुढचा मुद्दा सांग. लोकांना धक्का देणारी भाषा नसावी. आवाज मोठा काढ. पुढचा मुद्दा सांग. विनोदाची भाषा असावी. विनोदाची भाषा असावी. पुढचा मुद्दा सांग. जाहिरातीची भाषा साधी सोपी असावी. बरोबर आहे. पुढचा मुद्दा सांग सोनाक्षी. जाहिरात तयार करताना शब्द महत्वाचे असतात, सजावट महत्वाची नसते. बरोबर आहे. चला पुढे अर्पिता. जाहिरात मध्ये शब्द मर्यादा 50 ते 60. अनुष्का रिपीट कर मुद्दा. पुन्हा झाला रिपीट कर. जाहिरात दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांना विचार करावा.
जाहिरातीमध्ये दिलेल्या कृती सर्व मुद्द्यांचा विचार करावा. ठीक आहे गौरे. जाहिरातीची भाषा साधी सोपी असावी. साधी सोपी असावी. राजे. जाहिरात कमीत कमी शब्दात असावी. जाहिरात कमीत कमी शब्दात असावी. ज्ञानेश्वरी. जाहिरातीत कवितेच्या चांगल्या ओळी लिहिणं. हो बरोबर आहे. हा जान्हवी. लोकांना धक्का देणारी भाषा नसावी. लोकांना धक्का देणारी भाषा नसावी. चला बघा समजलं का तुम्हाला आता काय वगैरे सांगा हे 5 मार्कात. हा आता हे तर कोणाला एवढं सांगून तुम्हाला समजावून तुम्हाला गरज आहे का आता हा प्रश्न पेपरमध्ये कुणाच्या शेजारच्या पाहायची आणि पाहून गरज आहे का? आहे का गरज याच्यामध्ये? काय स्वतःचे वाक्य टाका, कॉमेडी वाक्य टाका, चांगले त्याच्यामध्ये एखादे कोटेशन टाका, तुम्ही चांगले सुवचने टाका, एखादी ओवी घ्या, तुम्हाला काही असो तुमच्या मनानं जे असेल ते असेल. अवघड आहे याच्यामध्ये काय? समजलं बघा जाहिरात लेखन. आता आपण प्रश्नाचे प्रकार बघूया. मी तुम्हाला सांगितलं बघा की जाहिरातीवर प्रश्न कशा प्रकारे विचारतात. 5 प्रकारे 4 प्रकारे विचारतात. कुठल्या प्रकारे विचारतात? दिलेल्या शब्दाची जाहिरात तयार करा. बरं आणखीन काय? बरं आणखीन काय? म्हणजे जाहिरात देतात त्याच्यावर काय म्हणतात प्रश्न सोडा. आणखीन काय? हा? काय म्हणले काय तुम्ही? म्हणजे जाहिरात तुम्हाला देतात ऑलरेडी आणि ते काय म्हणतात आकर्षक करा म्हणतात. ओके समजलं. चला मग आता जो पहिला प्रश्न मी तुम्हाला प्रकार सांगितला होता दिलेल्या शब्दावर जाहिरात करा तो आता घेऊया आपण. मग तुम्हाला दाखवतो मी. चला आता मग शब्द मी सांगतो तुम्हाला बाळांनो. ओके. लिंबू मिरच्या अंधश्रद्धा जेवणाची लज्जत. किती शब्द बघा. लिंबू मिरच्या 1, दुसरा शब्द अंधश्रद्धा, तिसरा शब्द जेवणाची लज्जत. किती शब्द झाले? 3. आणि या शब्दावरून तुम्हाला काय करायचे? जाहिरात तयार करायची. काय करायचे? जाहिरात तयार. हे बघा आता मग साधी गोष्ट आहे रे. काय सांगितलंय जाहिरातनं? अंधश्रद्धा बाळगू नका. म्हणजे लिंबू मिरची कुठला मारतो आपण? घरात उमऱ्याला गाडीला लिंबू म्हणतात. थोबड लिंबू काय गाडीला म्हणतात सरबत करून प्याना कापून बाग कुठं लई काय अवघड असं आहे. शिकलेली तर लई शेणी ती. हा तुम्ही किती मोठवा सायन्स शिकवा घराला लिंबूच बांधणार तुम्ही. मग काय आता प्रोजेक्टला तापाली काल तिचं बरं झालं आठवून दिली तिला तापाली. हो ती लिंबू घेतलंय पायापासून डोके असं नेले. पुन्हा भाकरीच तुकडा मोडलाय त्याच्यावर मिरची टाकली. पुन्हा अशी पदर घेतला पुन्हा असा फिरवला आणि सगळं गोळा केलं मटेरियल. मीठ बी घेतलं. हा सगळं मटेरियल ते घेतलं आणि तिला फेकलं निघून. काय तुम्ही जग कुठं आहे? लिंबू मिरची काय? अरे जग कुठे गेलंय? अमेरिका जगावर राज्य करू लागले आणि भारतात राफेलच्या विमानाला लिंबूच बांधते ते अजून चाकाल त्याच्या बांधले ते. राफेलच्या ह्याला विमान बांधलं होतं. विमान नाही रे विमान लिंबू बांधलं होतं. जग कुठे चालले? आपण कुठे चालले? बरोबर आहे का? लिंबू मिरची काय दरवाजाला गाडीला बांधायची वस्तू नाही. आम्ही डीएड मध्ये असताना लय खतरनाक कार्यक्रम करत होतो. जिथं मसनवाटा आमच्या कॉलेजच्या खाली मसनवाटा. कुणाचं वर सरद असलं त्याने त्या म्हाताऱ्याला काय काय आवडते ते सगळं आणून ठेवलं असतं. आम्ही तो सणाचा कार्यक्रम करत होतो. खरंच शपथ करत होतो. अंडी डेजन एकदा शिजवून खाल्ली होती. एकदा श्रीमंताचं घर होतं त्यांनी त्या म्हाताऱ्याला अंडी ठेवत असतील. त्यांनी 2-3 डझन अंडी तिथे ठेवली, ऍपल ठेवलं आणि आम्हाला समजलं म्हणजे आम्ही काय टाकून जातो. आम्हाला माहित होतं कोणा सर काय कॉलेजच्या समोर होते ते बघितलं. आम्ही गेले की सगळी अंडी घेतली आणली मस्तपैकी धुली मस्तपैकी शिजवली मीठ टाकून खाल्ली आम्ही. हेच काय त्या टरबुले होते काय तू खाली दिली म्हणजे काय? तू काय गाणीच असते ती. आज तुम्ही कोंबड्याच्या खोड्यात आणून खाता हो तिथं आणून खाल्ली काय? म्हणजे अंधश्रद्धा ही बाळगली नाही पाहिजे. मग या शब्दातनं काय सांगितलं तुम्हाला? लिंबू मिरच्या अंधश्रद्धा जेवणाची लज्जत. पुढे शब्द दिले. शब्दावरून काय करायचे आहे? आकर्षक जाहिरात तयार करायची आहे. करायची जाहिरात तयार. चला मग सुरुवातीला काय घ्यायचं आपण? हे बघा घेतला लिंबू मिरच्यांचा पोहे टाळा. आता आपण तेच सांगितलं. आता हा मथळा घेतला ना ह्याचा फॉन्ट मोठा केला की नाही? लिंबू मिरच्यांचा काय टाळा? मथळा टाळा. अरे
मत्र टाळा नाही बघा. काय टाळा? अपव्यय. लिंबू मिरच्यांचा काय टाळा? अपव्यय टाळा. अंधश्रद्धा सोडावं. भोजन कसं करा? लज्जतदार करा. कसं करा? लज्जतदार करा. चला आता बघा खाली काय सांगितले. आपली मोटार व आपले दुकान यावर लिंबू मिरच्यांची तोरण लावण्याऐवजी पुढील गोष्टी योग्य वेळी योग्य काळजी घ्या. जे आपण सांगितलं तेच त्यांनी इथे लिहिलं ना. आपल्या मोटार व आपले दुकान यावर लिंबू मिरच्यांचे तोरण लावण्याची ऐवजी पुढील गोष्टींची योग्य वेळी योग्य काळजी घ्या. सांगितलं की नाही बाळांनो? सांगितले की नाही? बघा काय सांगितलं. नजर लागू नये म्हणून महाराष्ट्रामध्ये दर आठवड्याला लाखो लिंबांचा व मिरच्यांचा अपव्यय होतो. नजर लगाने वाले तेरा मुंह काला. नजर लागू नये म्हणून आमच्या प्राजक्ताला काय टाकले? लिंबू वावळून टाकले, मिरची वावळून टाकली, भाकरीचा घास वावळून टाकला, मीठ टाकलं, हाय का नाही? मग ह्यांनी काय सांगितलं जाहिरातीमध्ये? नजर लागू नये म्हणून महाराष्ट्रामध्ये दर आठवड्याला लाखो लिंबांचा आणि मिरच्यांचा काय होतो? अपव्यय होतो. म्हणजे वाटोळ होतात. वाटोळ होतात का नाही बाळांनो? ओके. या अंधश्रद्धेवर काय करा? मात करा. लिंबू मिरच्यांचा उपयोग करून लोणचे बनवा आणि जेवणाची लज्जत वाढवा. काय सांगितलं त्याने? आता तुम्ही ते लिंबू मिरची फेकून देण्यापेक्षा त्याचं काय बनवलं पाहिजे? बघा आता उद्या सगळ्यांनी लोणचं बनवा. म्हाताऱ्याला सांगा, म्हातारे लिंबू फेकून द्यायचं नसतं. आज हा महाराज तुकोबांचा आहे, गाडगे बाबांचा आहे. त्यांनी सांगितलंय अंधश्रद्धा बाळगू नका. लिंबू मिरच्या का फेकून द्यायच्यात का? हा गाडगे बाबा लोक त्यावेळेस त्या काळामध्ये. आता पण महाळ आहे. महाळ आपला आजा गेला, आमचा गेला, तुमचा मला माहित नाही. ऐका मग आपला आजा गेल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं? माळ आपण त्या ठिकाणी साजरा माळ करतो. आपण त्या ठिकाणी साजरा केला नाही. माळ घालतो आपण. माळ घालतो की नाही आपण? मग माळ घातल्यावरती आपण काय करतोय? माळात जाऊ द्या. म्हातारे मेलं. तिसऱ्या दिवशी माती सावडा गेला जातो आपण. माती सावडा गेले की आपलं काय असतं बघा, कावळ्या निवत शिवला पाहिजे. मग सगळे वाट बघतात कावळा आता येईल. मग ते आपण म्हणतो कावळ्याच्या रूपात आमचा आजोबा यायचे. वाट बघत बसतो आपण. बसतो ना आपली घरची म्हणतात. आपली म्हातारी गाय आणते ते हाय की बाळानो. किंवा वर्ष श्राद्धाला पण त्या ठिकाणी काय करतात? वाट बघतात की नाही? मग गाडगे बाबा काय म्हणतात? संत कबर म्हणतात जातना पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान. जिंदा बाप के पेट में तूने कभी चावल न डाला, बाप मरा कौवा कैसे बना, उस कौवे को तूने चावल डाला. कोण म्हणते? संत कबीर म्हणतात. संत कबीर अंधश्रद्धेवर मात करताना खूप छान लिहितात. जातना पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान. जिंदा बाप के पेट में तूने कभी चावल न डाला, बाप मरा कौवा कैसे बना, उस कौवे को तूने चावल क्यों डाला. कोण म्हणते? संत कबीर म्हणतात. गाडगे बाबांनी पण अंधश्रद्धेवर त्या ठिकाणी प्रबोधन केलं. अंधश्रद्धेपासून दूर राहायला सांगितलं तुम्हाला. बाबा म्हणतात तुम्ही म्हणताय ना की हा जो पाऊस पडतो आणि मग पडणारा पाऊस त्या ठिकाणी तुमच्या नवसानं पडत नाही. पाऊस तो पडतो का? नवस केला म्हणजे पाऊस पडतो का? हा नाही. तुकोबांनी प्रबोधन केलंय. प्रबोधनाच्या माध्यमातून या गोष्टी सांगितल्या. आणि हे महापुरुषांचे विचार आपण त्या ठिकाणी आपल्या मस्तकात घेतले पाहिजे. महापुरुषांचा विचार आपण पुढे त्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. आणि मग गाडगे बाबांनी सांगितलं होतं जर तुमचा मेलेला कोण आजा आहे, तुमची आजी आहे, कुणी तुमच्या घरातला एखादा व्यक्ती मेला आहे आणि त्या मेलेल्या माणसाला जर तुम्ही इथं त्या ठिकाणी निवड ठेवल्यामुळे तो निवड जर त्या मेलेल्या माणसापर्यंत जात असेल तर मग आता मी एक काम करतो. गाडगे बाबा नदीवर गेले. नदीतले तर पाणी घेतलं आणि त्या हाताने पाणी वर फेकायले. लोक म्हणे तुला काय यायला लागलं काय रे? गाडगे बाबा लोक म्हटले बाबा काय यायला लागले का तुम्हाला? बाबा म्हटले हो मला यायला लागले. लोक म्हणले ते नदीचं पाणी बाहेर फेकल्यावर काय होईल? गाडगे बाबा म्हटले माझ्या गावातल्या क्षेत्राला पाणी जाते म्हणले. लोक म्हणले असं कसं काय होतंय? काहीतरी बोलता हो तुम्ही. बाबा म्हणले ह्या नदीतलं पाणी जर इथं फेकलं माझ्या गावातल्या शेतात जात नाही तर मग तुम्ही ठेवलेला निवड हा तुमच्या बापाकडे कसा जातो? बरोबर आहे की नाही बाळांनो? गाडगे बाबांसारखे बाबा नाहीच होणार पुन्हा. खूप आवडतात मला गाडगे बाबा. खूप भयंकर त्याने लिहिले, प्रबोधन केले. वाचलं पाहिजे आपण बाळांनो. जो पण आपण वाचत नाही तो पण आपण बोलू शकत नाहीत. संत कबीर वाचले पाहिजे आपण. पण कुणीही मला आजपर्यंत म्हटलं ना गाडगे बाबांचे काही पुस्तक आणून द्या सर मला वाचायला. तुम्ही जो पण वाचणार तो पण तुम्हाला बाकी आयुष्यात तुम्ही जगात तो नाही देऊ शकत. आता कुणीही तुमचा त्या ठिकाणी उपयोग करून घेईल. कुणीही तुमच्यावर विजय मिळवेल. आणि याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मी नेहमी सांगतो की तुमच्या विचारावरती कुणी तुम्हाला बोललं म्हणजे तुम्ही तुमच्या विचारावर तुम्ही विजय नाही लिहिला पाहिजे. एखादा बाहेर दिसतोय
नाका आहे गोरापान आहे आणि तो चांगला बोलला तुम्हाला, त्याच्या येड्यात तुम्ही नाही बोललं पाहिजे. तो छपरी आहे, भंगार आहे, तो भंगार विकायला बी त्याला विकू शकत नाही त्याला. म्हणजे लॉजिक लावता आलं पाहिजे आपल्याला. माणसाला आत्मा समजून घेतला पाहिजे, माणसं बाहेरनं समजून घेतले पाहिजे. बरोबर आहे का? म्हणून ह्याच्या अगोदर तुम्हाला मी लक्ष दिलं होतं. त्या गोष्टी पुन्हा पुन्हा काय सांगतो माझे वाचन खूप होतं. तुम्ही वाचा, तुमच्या पुस्तकं वाचणं होतं, तुम्ही दररोजचा पेपर वाचा. तुमच्या आईबापाला सांगा घरी पेपर लावायला. तुमच्या किती जणांच्या घरी पेपर येतो दररोजचा? येतो पेपर? कोणता पेपर तुमच्या घरी? तुझ्या घरी अनुष्का? तुझ्या घरी पेपर येत नाही का? राजा तुझ्या घरी पेपर येतो? बातमीला पेपर येत नाही? विका घरी येतो? कोणता येतो? लोकमत. तुझ्या घरी पेपर येत नाही का? का बंद केला? हृदयच्याच झाली काय? पेपर चालू कर. उपल्यातली मुलं कोण आहेत? मुलं मुली उपल्यातले हातवर करा कोण कोण आहेत? आमच्या बोरगावले ठीक आहे, बोलत नाही. भातामध्ये पेपर येतो का? नाही भातामध्ये. हात खाली करा. तुम्ही पेपरवर संपादकीय पान असतं, किती नंबरला असतं? तुम्ही पेपर फक्त हृदयालाच बाहेर काढता. पेपर वाचा, घरी येते. तुम्ही वाचताय काय मग? संध्यानंद पेपर कधी वाचला का तुम्ही? संध्यानंद वाचला का? कधी गेला ना बाहेर फिरायला बस स्टँडवर, तर संध्यानंद नावाचा पेपर घ्या तर. आणि तो पेपर हा काय दररोजच्या बातम्याचा नसतो. सगळे कौटुंबिक लेख असतात. खूप छान पेपर असतो. कधी आई आणि बाप बाहेर गेले तर त्यांना सांगा बस स्टॉपवर संध्यानंद पेपर घेऊन या म्हणून. आणि तो पेपर वाचा एकदा आणि मला सांगा नंतर पेपर कसा आहे तो. एवढे छान त्याच्यामध्ये असतं लिहिलेलं, लेख असतात. कौटुंबिक सामाजिक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत संध्यानंद मध्ये. लक्षात ठेवा नाव संध्यानंद. पप्पाला मम्मीला कधी गेले बाहेर तर त्यांना सांगा एखाद्या बस स्टॉपवर गेला तो संध्यानंद पेपर येताना घेऊन या म्हणावं. आणि पेपर वाचा तुम्ही, तो बघा कसा आहे पेपर. पाच शब्द घेतले आपण, 4. कुठले कुठले? लिंबू मिरच्या, अंधश्रद्धा, जेवणाची लज्जत. चला, जे सांगितलं त्यापेक्षा वेगळं काय आलं काही आतमध्ये? मग तळाला, उपमा तळाला, थोडे त्या ठिकाणी प्रबोधनात्मक आतमध्ये लिहिले. चला खाली अजून फॉन्ट मोठा केला बघा. लिंबू मिरच्यांचा उपयोग करून लोणचे बनवा, जेवणाची लज्जत वाढवा. लिंबू मिरच्यांचा काय करा? उपयोग करा, लोणचे बनवा आणि जेवणाची काय वाढवा? लज्जत वाढवा. खाली काय दिले बघा? लोककल्याणार्थ शासनाकडून प्रकाशित. ही शासनाची जाहिरात आहे. मग तुम्ही जाहिरात देताना खाली त्या ठिकाणी तुमचं हॉटेल जाहिरात तुम्ही करताय, तुमचं खाली लिहा प्रोप्रा, संपर्क नंबर खरा लिहायचा नसतो. त्या ठिकाणी शेवटी 4 अंक लिहायचे, पुन्हा समोर फुल्या मारायच्या फक्त. नाही लिहायचा सगळा मामाचा नंबर, मामीचा नंबर, पाट्याचा नंबर, काकाचा नंबर. नाही तर माझा लिहिचा पुन्हा संपर्क करा, येऊ द्या बोलतात ना मला फोन पुन्हा. कधी हॉटेल तुमचं असला प्रकार करायचा? संपर्क लिहायचा का? 4 फुल्या मारायच्या. जीमेल खरा लिहायचा नसतो. टाकताल तुम्ही, लिहायचं नाही पेपर मध्ये. हा मी सांगितलं. समजलेलं? समजलं? शब्दावरून जाहीर करायचं, कोणाची अडचण नाही मला. शब्दावरून आहे का? बघा त्या ठिकाणी. आता आणखी एक उदाहरणासाठी उदाहरण घेतो. पोटोबा घरगुती भोजन पौष्टिक घरपोच. कशावर आधारित आहे रे? जेवण. बघा, पोटोबा रुचकर चवदार घरगुती. पोटोबा भोजन कसे हवे, म्हणजे त्याने त्या ठिकाणी त्या मेसचं हे आहे ना, हा मेस. तुम्ही आता उद्या पुण्याला शिकायला जायचे बरोबर, ठीक आहे. कुठे जाऊ काय नाही, घरीच बसा, काय अडचण नाही. शिकवूच नका, घरी बसा, काय अडचण नाही. कोण लातूरला जाईल, कोण धाराशिवला जाईल, कोण बार्शीला जाईल, कोण बारामतीला जाईल, हा कुठं तांड्यावर आहे की नाही. मग तुम्ही बाहेर उच्च शिक्षण घ्यायला गेले, सगळेच हॉस्टेलमध्ये आणणार नाही. काही जण रूम करतील, काही जण हॉस्टेल असतील, त्याच्यापुरतं उच्च शिक्षण घ्यायला जाते. मग तुम्ही मेस लावता की नाही? नाही लावून काय उपास लावतो एखादं धरतो का मग वर्षभर? ऐका, मग आता ही जी जाहिरात आहे कशाची आहे? मेस, भोजनालय, सही. मग तुम्ही एखादी ठिकाणी तुमची मेस लावायची, तुम्ही कमीत कमी पाठी तर बघताल ना. आता तू पोरं काय अशी मीठची सगळी माहिती करायला मेस लावते ती काय? ती बघणार ह्यांच्या भाकरी किती असते, त्या भात तांदूळ नेमका कुठला वापरते, बासमती आहे का रेशनचा आहे, सगळा अभ्यास करणार पोर आणि मग मेस लावणार. तुम्ही काय नाही, तुम्ही फक्त वरचं नाव बनणार, पैसे किती बनणार. मम्मी हो केवढे बघते बघ मेसचं पैसे. चांगली गोष्ट आहे बघा. हा करून खाण्यात आनंदाची गोष्ट. मी स्वतः करून खाल्ले बळा. मी डीएड मध्ये असताना हाताने करून खाल्ले. आम्ही चपाती हाताने करतो, मला आता चपाती येतात. नाही काय आपला काय संबंध. हा चला बघा पुढे.
हा त्याला भोजन कसे हवे मेसवर येऊ आपण आता भोजन कसे हवे बघा मजेदार लज्जतदार चविष्ट गरमागरम पौष्टिक स्वच्छ घरगुती खमंग त्यांनी त्याचे साने जाहिरात केली कशाची केली भोजनालयाची मेसची जाहिरात केली केली ना खाली बघा चला तर मग लगेच मागणी नोंदवा एका तासात घरपोच जेवण मिळेल बघा काय सांगितलंय एका तासात तुम्हाला कुठे मिळेल तुमच्या घरपोच तुमच्या रूम त्या ठिकाणी जेवण मिळेल फक्त पोटोबा मध्ये नाव काय त्यांच्या मेसचं हॉटेलचं नाव पण हॉटेलमध्ये पण त्या ठिकाणी तुम्ही मेस राहू शकता ओके खाली बघा संपर्क मोबाईल दिलाय बघा संपर्क www.potoba.com हा नाही बघा मोबाईल नंबर 99 पुन्हा फुले आहेत पुढं ओके आणि मोबाईल क्रमांक शेवटी 99 98 97 लेसर 20 40 अशी सुरुवात नसते मोबाईल क्रमांकाची ओके समजलं का मला चला शब्दावरून जाहिरात कशी तयार करायची समजलं तुम्हाला मला समजलं की नाही मी मूर्ख आहे विचारतो काय मग नाही समजलं सांगा डबल घेतो एवढं उरतोय का सोपं नाही एवढं ओरडायचं एकदा या कत्र पण बोलू बघा एवढं नॉनस्टॉप एवढं बोला सोपं आहे काय तुम्ही येता घरनं नाश्ता करून उपाशाला तुमच्या भरावशावर तुम्ही तुमच्या भरावशावर उपाशाला तू म्हटलं आज भारी भारी पदार्थ खायला भेटतील म्हणजे आमचा दसरा काढा चालू मोठी दोन दोरा चालू होतं बसा 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 अरे सर समजलं मॅडम तुम्हाला शब्द जाहीर तयार करायचे आता बघा विषयावरून जावा जावा गेले बसा बसा हा बघा आता विषयांच्या आधारे जाहिरात करा जा जेव घे जा कुणी टिफिन आणलाय तुम्हाला टिफिन घेऊन या म्हणलं तुम्हाला अरे काय होत नाही बाबा शिकू एकच घटक आहे मी तुम्हाला सांगितलं टिफिन आणलं सांगा म्हणलं बघा आता लक्ष द्या बाळांनो चला शब्दावरून जाहीर करायचं समजलं तुम्हाला बाळांनो शब्दावरून जाहीर करायचं समजलं आता बघा विषयाच्या आधारे जाहीर करा आता समजा तुम्हाला पर्यटन क्षेत्रातील एखाद्या रिसॉर्टची जाहिरात करायची कशी करणार तुम्ही त्या ठिकाणी बघा त्यांनी डायलॉग टाकला बघा समुद्राची संगत भोजनाची पंगत आनंदाची रंगत शहरातील धावपळीचा कंटाळा आलाय ना मग समुद्रावर वाळूवर विसावा घ्यायला या त्यांनी जाहिरात केली त्या ठिकाणी आपण जातो गोव्याला आहे की नाही गणपतपुळे जातो की नाही कंटाळा तू कसं हसते बघतो जा की नंतर गणपतपुळ्याला ओके बघा आनंदाच नाही समुद्राची संगत भोजनाची पंगत आनंदाची रंगत शहरातील धावपळीचा कंटाळा आलाय ना मग समुद्राच्या वाळूवर विसावा गेला या ना या फक्त नाही हॉटेल सागर हॉटेल काय सागर बघा अरे मॉटेल आहे हॉटेल नाही मॉटेल सागर बघा मुंबई पासून फक्त 6 तासाच्या अंतरावर अरे ती मॉटेल हॉटेल असेल ना त्यांच्याकडून चुकून मॉटेल झालं असेल बघा मुंबई पासून फक्त 6 तासाच्या अंतरावर समुद्र किनाऱ्यावरचे तुमचे लाडके रिसॉर्ट आहे बरं का हा खाली बघा सागरी किनारी पसरलेले 25 एकर क्षेत्र आता समुद्र जिगत घातला काय येणं सागरी किनारे पसरलेले 25 एकर क्षेत्र त्यात 5 एकरास नारळाची बाग वाळूवर तंबूत राहण्याची सोय लहान मुलांसाठी खेळण्याची स्वतंत्र जागा पर्यटन वाहनाची सोय मांसाहारी शाकाहारी स्वादिष्ट भोजनाची लज्जत बघा म्हणजे त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या सुविधा पण लिहायच्या बरं का तुमच्या हॉटेल जाहिरात करताना काय काय त्या ठिकाणी तुम्ही सुविधा काय द्यायचे त्या ठिकाणी लिहा समजलं बाळांनो कपड्याचं दुकान आहे काय काय त्यामध्ये ती सुविधा तुम्ही काय देणार आहेत कशावर काय फ्री आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये लिहा समजलं का हे वाटतं तेवढं सोपं बी नाही बरं का चष्टावर हसण्यावर बी घेऊ नका तुम्हाला तेवढे मुद्दे आतमध्ये लिहायचे तुम्हाला जाहिरातीशी मात्रा टाकायचा उपमात्रा टाकायचा आहे कोटेशन टाकायचे आहेत त्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे सुविधा लिहायच्या त्या संपर्क लिहायचे तुम्हाला त्याचं नाव टाकायचं तुम्हाला विनोदाची भाषा टाकायची आहे समजलं बाळांनो बघा पुढे आता खाली काय
3 दिवस 2 रात्री फक्त 1500 रुपयात मजा लुटा. म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी सांगितले अरे बाळा, आता तुम्ही बाहेर ऐका राहायला गेले, बाहेर फिरायला गेले, तुम्हाला इथून मुख करावी लागते. त्यांनी त्याची भाषा भाषा कसली वापरी, पुस्तकातली भाषा आहे, माझ्या घरची नाही भाषा, विनोदाची भाषा आहे. कसली वापरले हा समोर आता खाली बघा. मालक श्री श्याम आरेकर, फोन नंबर दिलाय आणि भेटा. त्यांनी त्या ठिकाणी त्यांची वेबसाईट दिली, त्या ठिकाणी फोन नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे. आता पुढे बघा, ह्या झाल्या हॉटेलच्या जाहिरात. कशाच्या? हॉटेलच्या. मग कसली घेतली आपण? मेस भोजनालयाची. आता ह्या पण जाहिरात झाल्या, तुम्ही हसला, विनोद झाला, मान्य आहे, पण ती तुम्हाला लिहावं लागेल, दिलंय त्यांनी पुस्तकात. आता शैक्षणिक म्हणजे सगळ्यात फालतू प्रश्न आहे असं नाही. हॉटेल तुम्हाला एक फालतू प्रश्न, तो फालतू प्रश्न आहे, तो तुमच्या अभ्यासाशी निगडीत आहे. आता तुम्ही हसता, तुम्हीच फालतू काय, तुम्ही तुम्हाला हसताय. ओके बघा, आता या ठिकाणी शैक्षणिक सामाजिक जाहिरात आहे. कसले? सामाजिक आणि शैक्षणिक. बघा, प्रगती विद्यालयाच्या विज्ञान संस्थेच्या इमारतीसाठी प्रश्न घ्या ना सर. हा प्रश्न बघा, तुमच्या शाळेच्या विज्ञान संस्थेच्या इमारत उभारणीसाठी विद्यार्थ्यांनी नाटक बसवलं आहे. बघा, तुमच्या शाळेच्या विज्ञान संस्थेच्या इमारत उभारायची, म्हणजे तुमच्या शाळेमध्ये काय करायचं बाळांनो? विज्ञान संस्थेची काय उभारायची आहे? इमारत उभारायची. आणि त्याच्यासाठी काय केले तुम्ही? नाटक बसवले. आणि त्याच्या परिवेश तुम्हाला काय करायचे? काय करायचे बाळांनो? कशाची? त्याच्या प्रयोगास तुम्हाला काय करायचे आहे? जाहिरात तयार करायची आहे. आणि मग त्या ठिकाणी आता तुम्हाला काय करायचं आहे? जाहिरात लिहायची आहे. बघा, प्रगती विद्यालयाच्या विज्ञान संस्थेच्या इमारतीसाठी खास प्रयोग. मग त्यांनी वर काय केले? शाळेचं नाव ठेवले. ग्लोरी स्कूलच्या विज्ञान संस्थेच्या इमारतीसाठी खास प्रयोग, अजब न्याय ईश्वराचा. टायटल मोठी घेते त्या ठिकाणी. ओके, सादर करते ग्लोरी विद्यालयाचे विद्यार्थी कलाकार. तिकीट खरेदी करा, विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण करा. आतमध्ये पण बॉक्स केलाय बघा. ओके, तिकिटांचे दर लिहिले आतमध्ये. बघा, वाटतं तेवढं सोपं नाही, तुम्हाला हसण्यावर घेऊ नका, मी मूर्ख आहे बॉम्बाया. इथं तुम्हाला आतमध्ये आता ह्या जाहिरातीमध्ये काय फालतूपणा आला का? इथं तुम्हाला विनोदाची भाषा करता येणार नाही. सगळ्या जाहिरातीमध्ये विनोद करता येत नसतो. काही त्या ठिकाणी आतमध्ये गांभीर्यपूर्वक पण तुम्हाला लिहायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये काय दिले? तिकिटांचे दर दिलेत. काय दिलेत? तिकिटांचे दर त्या ठिकाणी दिलेत. हो का, तिकिटांचे दर. पुन्हा दिनांक लिहिले त्या ठिकाणी. पुन्हा खाली काय बॉक्स मध्ये वेळ लिहिला. पुन्हा काय लिहिले? स्थळ, म्हणजे कोणत्या दिवशी उद्घाटन दिले तुम्ही त्या ठिकाणी. पुन्हा काय लिहिले? आणखी तिकीट विक्री शाळेच्या कचेरीतून नाट्यगृहात, म्हणजे तिकीट विक्री कुठे आहे त्याने ते त्या ठिकाणी सांगितले. रोज सकाळी, म्हणजे अगोदर त्या ठिकाणी सांगितलं. ऑनलाईन बुकिंग पण त्या ठिकाणी केले आणि ऑनलाईन बुकिंगसाठी संपर्क पण दिला त्या ठिकाणी. बरोबर आहे का? हे कशावरून दिले मला तुम्हाला? हा विषय दिलाय आणि विषयावरून तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे? जाहिरात लिहायची आहे. आता तिसरा प्रकार मी तुम्हाला मग सांगितलं होतं बाळांनो. काय सांगितलं होतं? एखादी जाहिरात पेपरमध्ये आहे ती तुम्हाला 10वीच्या पेपरमध्ये. ऐका बाळांनो, जाहिरात काय होते? ऐतीच नाही ते, आणि त्याच्या खाली प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर लिहा म्हणतात. हो का? पुढील जाहिरात वाचून त्याच्या खालच्या प्रती सोडवा. श्री हनुमंत वाळके यांची व्यायामशाळा. बघा, वाळके शक्ती जिम. नाव वाळके, हा का जिमचं नाव दिले वाळके. वाळके शक्ती जिम. ओके, बघा, आमची वैशिष्ट्ये, त्यांची वैशिष्ट्ये अथर्व्या. स्वतः सोबत एक व्यक्ती आणा, 10% सवलत मिळवा. म्हणजे समजा साईने जिम लावली तर तो अथर्वला सोबत घेऊन गेला, चल आपण जिम लावली, तुला पण. मग त्याने त्या ठिकाणी त्यांचा एक ग्राहक वाढवला, मग साईला 10% काय मिळालं? सवलत मिळाली. पुन्हा त्या ठिकाणी अथर्वनं कोणाला सांगितलं? आर्यनला सांगितलं. आर्यननं पुन्हा संख्याला सांगितलं. संख्याला सांगितलं प्रीत्याला. जिमच बंद पडली. ही दोघं गेले, ही पहिलेच बॉडी बिल्डर ठोकली तिथली पोरं. हे दोघा तिघ चाला कार्यक्रम त्याचा सगळा. बरोबर आहे का? म्हणजे त्या ठिकाणी काय द्या बघा, काय 10% सवलत मिळवा. खाली बघा काय सांगितले? वातानुकूलित प्रशस्त जागा, सोयीस्कर वेळा, आधुनिक यंत्र सामग्री, अनुभवी शिक्षक, माफक फी. पत्ता निरामय सदन, शास्त्री मार्ग, जळगाव. तुम्ही 1200चा पत्ता टाकू शकता, 1200चा पत्ता टाकू शकता त्या ठिकाणी, पण आपल्या जिल्ह्यातला टाकू, दुसऱ्या जिल्ह्यातला टाका. ओके, प्रथम येणारच प्राधान्य. ते कुठलाही महाराष्ट्राला कुठला पण जिल्हा घ्या त्या ठिकाणी. आता बघा प्रश्न काय विचारले? चौकटी पूर्ण करा. बघा, मी तुम्हाला बघायला सांगितलं होतं बाळांनो. तुम्हाला काय जाहिरातीच्या आधारे तुम्हाला काय विचारतात त्या ठिकाणी? प्रश्न त्या ठिकाणी काय होणार? विचारले जातात. बघा प्रश्न, व्यायामशाळेची वैशिष्ट्ये. म्हणजे वर सांगितले तुम्हाला वैशिष्ट्य जाहिरातीमध्ये. मग तुम्ही आता प्रत्येक बॉक्स मध्ये एक वैशिष्ट्य लिहायचं आहे.
काय म्हणते गौरी? हा काय म्हणते सांग, काय म्हणते? वैशित लिहिले खाली बघा, रिकाम्या जागी उत्तर लिहा. व्यायामशाळेचे नाव, गावाचे नाव. काय लिहायचंय? व्यायामशाळेचे नाव, गावाचे नाव. इथं दिले की नाही व्यायामशाळेचं नाव? वाळकी शेट्टी जिम. आणि ती गावाचा पत्ता पण त्या ठिकाणी आहे की नाही तुम्हाला? हा तर प्रश्न खूप सोपा आहे, समजलं बाळांनो? चला जाहिरात लेखनामध्ये कुणाच काय अडचण आहे का आता? अतिशय सोप्या पद्धतीने घेतले बाळांनो आपण त्या ठिकाणी. हा किंवा एखादी जाहिरात त्या ठिकाणी तुम्हाला आयती दिले आणि तिला आणखी आकर्षक बनावं म्हणतात. मग तुम्ही त्या ठिकाणी आकर्षक बनताना काय करायचं? तुमचे काही वाक्य वाढवा, त्यांची वैशिष्ट्ये वाढवा, त्या ठिकाणी तुम्ही काही कोटेशन टाका. ज्ञानेश्वरी समजलं का? हा जाहिरात लेखन समजलं बाळांनो? हा घटक तुम्हाला 5 मार्कला 10वी साठी आणि 9वी साठी. खूप सोपं आहे बाळांनो, अवघड काहीच नाही. फक्त त्या ठिकाणी जेवढं मी सांगितलं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही काय करा, डोक्यात ठेवा. तुम्ही आज आपण जाहिरात लेखनाची माध्यमं कोणती कोणती आहेत बाळांनो? ओके. जाहिरात लेखनावरती प्रश्न तुम्हाला किती मार्कासाठी येतो? किती मार्कासाठी येतो? प्रश्न हा क्रमांक किती आहे बाळांनो? प्रश्न 5वा. ओके. ह्याच्यामध्ये ऑप्शन किती येणार तुम्हाला? 5 ऑप्शन सांगा कोणते कोणते येणार आहेत? मुलाखत. हे तुम्हाला काय येणार त्या ठिकाणी? 5 ऑप्शन. म्हणजे ह्या 5 पैकी तुम्हाला पेपरला किती येणार? 3 येणार. 3 पैकी तुम्ही किती लिहायचे बाळांनो? 2. बरोबर आहे ना? 3 पैकी तुम्ही किती लिहायचे? 2 त्या ठिकाणी लिहायचे आहेत. ओके.